तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आदित्य कुमार शिंगारमध्ये आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे। तर आपण मागील 2 दिवसापासून विरामचिन्हे हा टॉपिक समजून घेतलेला आहे। तर आजचा भाग शेवटचा दिवस आहे। तर विद्या हा टॉपिक आपला क्लिअर होत आलेला आहे, म्हणजे आता 2 दिवसांमध्ये वृत्त हा टॉपिक संपून जाईल। त्यानंतर उद्याच्या तासामध्ये आपण लेखन विषयक नियम म्हणजे काय ते सकाळच्या पिरियडमध्ये घेणार आहोत। तर आता आपण कालच्या तासिकेमध्ये काय पाहिलं, तर पूर्णविराम म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा करतात आणि उदाहरण, त्यानंतर अर्धविराम, त्यानंतर आहे स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह। आता यानंतर आपण उद्गार चिन्ह म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत। हेडिंग लिहा, उद्गार चिन्ह। तर त्याचा उपयोग म्हणजे उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी वापरली जाते। अरे रे रे, तो नापास झाला, उदाहरण आहे। त्यानंतर आहे शाबास, छान खेळलास, असे उदाहरण आपल्याला सांगता येतील। तर उपयोग लिहा, उत्कट भावना व्यक्त करताना, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या आपण नंतरच्या पिरियडमध्ये आपण तुम्हाला सांगणारच आहे त्याचा उपयोग। तर उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाच्या शेवटी वापरले जातात। त्यानंतर त्याचं उदाहरण म्हणजे अरे रे, ती नापास झाला, तो नापास झाला। त्यानंतर आहे शाबास, छान खेळलास। त्यानंतर आहे अवतरण चिन्ह। अवतरण चिन्ह। तर अवतरण चिन्हाचा उपयोग कसा केला जातो, पहिला आहे दुहेरी। दुहेरी म्हणजे दोन्हीकडे, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता। त्यानंतर आहे एकेरी, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी त्याचा उपयोग होतो एकेरी। आणि दुसरा आहे दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना। त्याचे 2 प्रकार पडतात, एक आहे दुहेरी आणि दुसरा आहे एकेरी। तर तो म्हणाला मी येईल, दुहेरी आहे। त्यानंतर एकेरी बघा, मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतात। तर चिन्ह आपले डॅश म्हणजे कॉलम प्रमाणे दाखवतात स्वल्पविराम। तर व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी सांगितलं। तर लिहून घ्या, उद्गार चिन्ह। उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी तर याचं उदाहरण आहे अरे रे, उद्गाराचे चिन्ह
त्यानंतर आहे शाबास, अनुनासिक चिन्ह आहे छान खेळलास. छान खेळलास. यानंतर आहे अवतरण चिन्ह, असं दर्शवतात. अवतरण चिन्ह, तर अवतरण चिन्ह आहे पहिला आहे दुहेरी. दुहेरी बघा अशी अशी टाईप आहे आणि एकेरी आहे. तर पहिला आहे दुहेरी. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द, तोंडचे शब्द दाखविण्यात बोलतात. आणि दुसरा आहे एकेरी. एखाद्या शब्दावर एकच मुद्दा, तर एकेरीचं बघा एखाद्या शब्दावर एखाद्या शब्दावर जो
एखाद्या शब्दावर जोड द्यायचा असल्यास द्यावयाचा असतात, तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी आणि दुसरा आहे दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना तिसरा आहे पहिलं उदाहरण त्याचं बघा, तो म्हणाला मी येईल. त्यानंतर दुसरा आहे मूळ ध्वनीला वर्ण असे म्हणतात. मूळ ध्वनीला काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आहे तिसरं आहे व्याकरणाचा अभ्यास. व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा असं त्यांनी सांगितलं. तर अशा प्रकारे आपण अवतरण चिन्ह म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. यानंतर आहे संयोग चिन्ह. यानंतर आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्हाचा काय आहे? एक ड्याश आहे. तर त्याचा उपयोग कसा होतो? दोन शब्द जोडताना त्याचा उपयोग होतो. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास त्याचा उपयोग होतो. पहिला आहे दोन शब्द जोडताना आणि दुसरा आहे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तर त्याचे उदाहरण बघा. उदाहरण 1 विद्यार्थी डॅश भांडा प्रेम आणि विवाह हे शब्द जोडताना आपण काय करतो? संयोग करतो. संयोग करतो म्हणजे काय? जोडतो. जोडतो काय म्हणतात? संयोग चिन्ह असे म्हणतात. आणि दुसरा आहे आजच्या
पुढील पटांगणावर होईल. पटांगणावर होईल म्हणजे काय? मैदानात होईल म्हणजे काय? ग्राउंडवर होईल. शाळेपुढील हे काय झालं? संयोग चिन्ह म्हणजे काय? दोन चिन्ह आपण जोडण्याचं कार्य जोडण्याचं कार्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं? संयोग चिन्ह म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. 8वा प्रकार. त्यानंतर आहे 9वा प्रकार आहे अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह आहे बघा, डॅशच आहे त्याचं. तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास त्याचा उपयोग. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायचे असल्यास तर पहिला आहे बोलता विचार मालिका म्हणजे काय? आपण विचार करण्याची शक्ती गमावून बसल्यास विचार मालिका तुटल्यास म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपण परीक्षेमध्ये कसं करतो? तर एखाद्या वेळेस आपण प्रश्नाचं उत्तर सांगते वेळेस जर जे काही आठवणीत राहत नाही त्याला काय म्हणतात? अपसरण चिन्ह असे म्हणतात. म्हणजे तुटल्यास त्याचा उपयोग कशात करतात? अपसरण चिन्हामध्ये केला जातो. आणि दुसरं आहे स्पष्टीकरण द्यायचं असल्यास म्हणजे काय? एखाद्या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्यायचं असल्यास म्हणजे काय? अपसरण चिन्ह आपण काय करतो? वापरतो. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास त्याच्यामध्ये बघा उदाहरण पहिलं आहे मी तिथे गेलो होतो पण गेलो होतो म्हणजे कशासाठी गेलो होतो? कुठे गेलो होतो? आपल्याला काय माहित आहे का? माहित नाही. म्हणजे त्याला काय म्हणतात? अपसरण चिन्ह. विचार मालिका कुठली याचा त्याचा अर्थ होतो. यानंतर दुसरा आहे तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. तरी काय ते स्पष्टीकरण दिलेले आहे. तो मुलगा ज्याने आपल्याला बक्षीस बोलून दिले आहे ते आपल्या शाळेत आहे. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलेला आहे. तर यानंतर आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्ह कसे असते? असे असते. तर त्याचा उपयोग कसा होतो? तर एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला आपण पर्याय सुचवतो. 1 किंवा 2, आई किंवा वडील, भाऊ किंवा बहीण याला काय म्हणतो? विकल्प असे म्हणतो. तर विद्यार्थ्यांनी आई वडील स्थानिक पालकांना ही माहिती देणे काय आहे? आवश्यक आहे. याचं त्याचे काय आहे? उदाहरण आहे. एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास म्हणजे काय? उदाहरणामध्ये
विद्यार्थ्याने आई वडील स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे। तर यानंतर आहे गोल कंस। याचा उपयोग आहे तुम्हाला विकल्प चिन्ह, त्यानंतर उद्गार चिन्ह, त्यानंतर आपण काय पाहिलं, अवतरण चिन्ह, प्रश्नचिन्ह, अपूर्णविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, म्हणजे काय तुम्हाला परीक्षेला आलेला आहे। म्हणजे एक एक प्रश्न त्याच्यामध्ये आलेले आहेत, म्हणजे पोलीस भरतीला, तलाठीला, ग्रामसेवकला। तर विकल्प चिन्ह म्हणजे काय, एखाद्या झालेला आहे। गोल चिन्ह म्हणजे एखादी मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंस आपण ती माहिती टाकली जाते। गोल कंस म्हणजे काय, कंसामध्ये एक टिंब आहे, 3 टिंब तो उपयोग होतो। तर एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते। त्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे काही लोकांनी संस्थेच्या पैशाचा योग्य उपयोग होत नसल्याची म्हणजे काय, हे महाभाग संस्थेचा देखभाल खर्च देत नसले तरी तक्रार केली म्हणजे काय, कंप्लीट केली म्हणजे एखाद्या माणसाकडे म्हणजे काय माहितीचा उपयोग करून गोल कंस सोडवला जातो। तर यानंतर आहे लोपचिन्ह।
शेवटचे दोन आहे. बारावा प्रकार आहे लोपचिन्ह. तर लोपचिन्ह आहे डॅश 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 दाखवायचा असल्यास तर त्याचा उपयोग कसा होतो. एखादा मुद्दा अपूर्ण असताना म्हणजे काय, एखादा मुद्दा अपूर्ण असताना म्हणजे तोडायचा असताना म्हणजे काय तोडायचा असल्यास आपण काय करतो लोपचिन्हाचा उपयोग करतो. तर उदाहरणार्थ आयुष्य एक सुंदर कलाकृती आहे, आज विचार करताना ते काय करते जाणवते. म्हणजे काय त्याचं एक उदाहरण झालेलं आहे. तो लोपचिन्हाचा उपयोग लिहा. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना तर उदाहरणामध्ये बघा आयुष्य डॅश डॅश एक सुंदर कलाकृती डॅश डॅश. त्यानंतर आज विचार करताना जाणवतं डॅश डॅश. तर अशा प्रकारे आपण लोपचिन्ह म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. तर यानंतर आहे एकेरी दंड आणि दुहेरी दंड. एकाच मध्ये आहे एकेरी दंड. तर पहिला एकेरी दंड लिहून घ्या. तर हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यामध्ये आपल्याला आढळताना दिसते. म्हणजे काय प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये किंवा मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला दिसून येते. एकेरी दंड दुहेरी दंड याचा उल्लेख साहित्यामध्ये केलेला आहे. तर दुहेरी दंड म्हणजे सामान्यतः रचनेला एक एक दंड चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण पूर्ण झाल्यावर काय होते दुहेरी दंड असे दिसते. तर संत ज्ञानेश्वराचे पसायदान ही कविता आपण जाणून घेऊयात. आता विश्वास नके देवे येणे भाग्यज्ञ तोसावे तुळसुनी मग द्यावे पसायदान. हे काय आहे संत ज्ञानेश्वराचं पसायदान आहे. ते कशामध्ये उपयोग केलेला आहे तर एकेरी दंड म्हणजे काय विराम चिन्हामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर उपयोग लिहून घ्या. हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते. आणि दुसरा आहे दुहेरी दंड. दुहेरी दंड म्हणजे काय दोन. तर सामान्यतः रचनेतला एक एक दंड
एक एक दंड चरण पूर्ण झाल्यावर चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण म्हणजे काय शेवटचे चरण पूर्ण झाल्यानंतर काय दुहेरी दंड असं निर्माण होते म्हणजे काय अभंग आपण एखादी एक घेतला संत तुकाराम महाराजांचं म्हणजे काय सुंदर ध्यानोबा विटीवरी करकटावरी ठेवून या म्हणजे काय पहिल्या चरणामध्ये किती एक दंड आणि शेवटच्या चरणामध्ये किती 2 दंड म्हणजे विरामचिन्ह हे टॉपिक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये दुहेरी दंड असे दिसते तर उदाहरण दोघांचं पण एकच आहे आता विश्वास नके देवे येणे भाग्यनीय तोषावे तोषुनी मग द्यावे शेवटी पसाय धाने याला काय शेवटी दुहेरी म्हणजे काय 2 दंड आणि सुरुवातीला 1 दंड त्याचा उपयोग होतो तर यानंतर शेवटचा आहे संक्षेप चिन्ह संक्षेप चिन्हाचं कसं होते टिंबच आहे शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे वापरले जाते त्याचा उपयोग शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे म्हणजे काय उदाहरण ताक म्हणजे काय ताजा कलम त्यानंतर आहे मोरा वाळंबे आपल्या मराठी व्याकरणाचे लेखक आहेत मोरा वाळंबे म्हणजे काय मोरेश्वर कंसामध्ये मोरेश्वर रामचंद्र वाळंबे म्हणजे काय संक्षेप चिन्ह तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये मराठी लेखन विषयक नियमामध्ये तर धन्यवाद